की आज 3 दिवसांमध्ये रोहितनं रुचिताला भेटायला सुद्धा बोलवलं होतं। याबद्दलचे अपडेट्स रुचितानं आपल्या व्हॉट्सअप इंस्टाग्रामच्या माध्यमातून शेअर केलेले आहेत। बरं प्रमोद, तुम्ही आहात का? आम्हाला अजून काही प्रश्न आहेत। प्रश्न असा आहे की त्याने रुचिता सोबत आणखी कोणाशी संपर्क केला होता का? आणखी काही माहिती समोर येते का? या 3 दिवसांमध्ये भेटायला का बोलवलं होतं याबद्दलची काही माहिती मिळते का? हीच मृगाळ रुचिता सोबतच त्यांनी मराठी इंडस्ट्रीमधल्या अनेक अभिनेत्रींशीही संपर्क केल्याचं समोर येतंय। त्यात विशेष म्हणजे तिने बऱ्याच वेळा त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम देतो। अभिनेते गिरीश ओक असतील, उर्मिला कारेटकर असतील यांनी देखील त्याच्या स्टुडिओला काही वेळा भेटी दिल्याचं समोर येतंय। विशेष म्हणजे उर्मिलाला त्यांनी अनेक वेळा म्हणजे त्यांनी स्टुडिओला भेट दिली आणि त्यानंतर जवळपास या डायरेक्टर रुचितालाही जवळपास 2 ते 3 चित्रपट देतो आणि एक वेब सिरीज देतो। अशा प्रकारे त्यांनी तिला भेटीला बोलवलं होतं असं हे चॅटच्या माध्यमातून समोर येत आहे। बरं प्रमोद, मला आणखीन जाणून घ्यायचंय की गिरीश ओक आणि उर्मिला ही खरं तर मोठी नावं आहेत, त्यांच्याकडनं काही माहिती समोर येते का? त्यांच्या प्रतिक्रिया मिळालेल्या आहेत का? आपण त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय। जशी प्रतिक्रिया मिळेल तशी आपण आपल्या प्रेक्षकांना या बाबतीत अनेक खुलासे करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। मृगा, बरोबर, रुचिताकडनं आणखीन काही माहिती मिळालेली आहे का? तिला 3 दिवसाची वेळ दिली होती, त्यात ती भेटायला का गेली नाही याबद्दल तिने खुलासा केलेला आहे का? नाही, सध्या तरी तिने एवढीच तिच्या चॅट्स मधून कळतंय की तिने असं आवाहन केले की त्यांनी तिला 2-3 चित्रपटांसाठी नक्कीच धन्यवाद प्रमोद सविस्तर माहितीसाठी। आपण ह्याच्यापुढे रुचिताची प्रतिक्रिया सुद्धा जाणून घेणार आहोत। थोड्याच वेळामध्ये आपण रुचिताशी संपर्क करणार आहोत। व्हॉट्सअप चॅट जे समोर आलेले आहेत, रोहित आर्यचं रुचिता ज्या दिवशी संपर्क झाला होता त्यांनी व्हॉट्सअपवर चॅट केले होते। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।